बघा, दोन्ही प्रकरणांमध्ये मॅटर पोहोचू शकले नाही। सरन्यायाधीशांच्या कोर्टात आमदार अपात्रतेचे प्रकरण होते, पण ते काही कारणास्तव ते मॅटर पोहोचलं नाही आहे। आता ते गुरुवारी परत बोर्डावर येईल। आज संध्याकाळी आपल्याला समजेल की कुठल्या अनुक्रमांकावर असेल। आणि राष्ट्रवादी चिन्हाचं जे मॅटर होतं, कोर्ट 4 अचानक 3 वाजता राईज झालं, ते उठले, त्यामुळे ते पण प्रकरण पोहोचू शकलं नाही। तर त्यात तुर्तास असं वाटतंय की 15 ऑक्टोबरची तारीख असेल। आज संध्याकाळी त्याच्यात पण आपल्याला समजेल। पण जे चिन्हाचं मॅटर आहे, शरद पवारांची मागणी आहे की अजितदादांना पण घड्याळाऐवजी नवीन चिन्ह देण्यात यावं विधानसभेपूर्वी। ती आता मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की थोडं अशक्य आहे, कारण विधानसभा येऊ ठेपली आहे आणि एखाद्या वेळेस 15 ऑक्टोबरच्या आतच आचारसंहिता लागू शकेल। त्यामुळे कोर्ट ह्याच्यात मला नाही वाटत हस्तक्षेप करेल। कोर्ट मागच्या वेळेसच कोर्ट म्हणलं होतं की आम्ही तुम्हाला तात्पुरतं नवीन चिन्ह दिलेलं आहे आणि अजितदादांना जे इलेक्शन कमिशननी चिन्ह दिलं आहे तेच राहील, जोपर्यंत आम्ही मुख्य मॅटर डिसाईड करत नाही। तर त्याच्यामध्ये शरद पवारांनी हा अर्ज दाखल केला होता की त्यांना पण नवीन चिन्ह देण्यात यावं, पण काही कारणास्तव मागच्या आठवड्यात पण ते पोहोचलं नाही, आज पण ते प्रकरण पोहोचलं नाही आहे। आणि 5 ते 13 हे दसऱ्याच्या सुट्ट्या आहेत, नवरात्राच्या सुट्ट्या सुप्रीम कोर्टात। त्यामुळे कोर्ट म्हणलं आहे की आम्ही हे 15 ऑक्टोबरला ऐकू, मंगळवारी। पण तरी आपल्याला आज संध्याकाळी बघावं लागेल की संकेतस्थळावर काय तारीख येते। आणि आमदार अपात्रतेचं तुम्हाला माहीतच असेल की मागचे काही आठवडे हे प्रकरण बोर्डावर आहे, ते पोहोचू शकत नाही। आज पण त्याला मुहूर्त लाभलेला नाही आहे। उद्या 2 ऑक्टोबरची सुट्टी आहे, त्यामुळे आमदार अपात्रतेचं प्रकरण हे नक्की परत सरन्यायाधीशांच्या कोर्टात गुरुवारी लागेल। 3 तारखेला, गुरुवारी 3 तारखेला हे लागेल। तो कुठल्या अनुक्रमांकावर असेल ते आपल्याला आज संध्याकाळी समजेल। सर, महाराष्ट्रासाठी हे दोन्ही केसेस खूप इम्पॉर्टंट आहेत, पण मागच्या काही काळात हे बघितलं गेलंय नुसतं तारीख पे तारीख असा हा दिसून येत आहे। तुम्ही सिम्बॉल, एनसीपीचा सिम्बॉल म्हणा, अजित पवार, आणि आश्चर्यकारकरित्या ह्या सगळ्या केसेस पुढे जातात जेव्हा नाही। बघा, हे बोर्डावर आहे प्रकरण, पण काय आता सरन्यायाधीश पण 10 नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत, त्यांचे पाठड मॅटर्स आहेत, तेच दिवसभर चालत आहेत। ह्याच्यात एक प्रथा असती नमूद करणे, मेन्शन करणं। जर तुम्हाला वाटलं की तुमचं प्रकरण बोर्डावर आहे, ते पोहोचू शकत नाही, तर सकाळी 10:30 वाजता जेव्हा सरन्यायाधीश बसतात कोर्टात, तेव्हा तुम्ही सांगू शकता, महत्त्व पटवून देऊ शकता। पण आमदार अपात्रते प्रकरणात आत्तापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, या मागच्या 2-3 आठवड्यात ते बोर्डावर लागतंय प्रकरण, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा एनसीपी शरदचंद्र पवार यांच्या वतीने त्यांच्या सिनियर वकिलांनी अजून ते मॅटर मेन्शन केलेलं नाही आहे। त्यामुळे सरन्यायाधीशांच्या मनात नक्की काय ते अजून आपल्याला समजलेलं नाही आहे। आता परत दसरा दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, सरन्यायाधीश 10 तारखेला 10 नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत। गुरुवारी परत हे प्रकरण लागेल, त्या दिवशी कुठला अनुक्रमांक असेल आणि त्याची शक्यता आहे का नाही लागायची ते आपल्याला गुरुवारीच समजेल। नाहीतर मग परत हे 15 ऑक्टोबर नंतर लागेल, कारण मध्ये नवरात्राच्या सुट्ट्या आहेत। एनसीपीचं चिन्हाचं जे प्रकरण आहे त्याची ॲक्च्युअल डेट 12 नोव्हेंबर होती, पण 12 नोव्हेंबरच्या आधी ह्यांनी एनसीपी शरदचंद्र पवारांनी एक अर्ज टाकला आणि त्याची मागणी होती की अजितदादांना पण विधानसभेआधी नवीन चिन्ह देण्यात यावं। मी आधीच तुम्हाला सांगितली ही शक्यता खूप कमी आहे, तरी एनसीपी शरदचंद्र पवार यांचा तो प्रयत्न होता। आज पण नेमकं ते पण प्रकरण पोहोचू शकलं नाही। आता त्याची पुढची तारीख एखाद्या वेळेस दसऱ्याच्या सुट्ट्यांनंतरच लागण्याची शक्यता आहे। आणि जर आचारसंहिता तोपर्यंत लागली तर इलेक्शन कमिशननी नवीन चिन्ह देणं, ही मागणी मान्य करणं एक तर कोर्टाने, त्याच्यावर सुनावणी होते, आता त्यात शक्यता खूप कमी आहे। पण तरी एनसीपी शरदचंद्र पवार यांच्या वतीने एक प्रयत्न नक्की झालेला आहे। एकदा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र न्यायालयाने सांगण्यात आलं की आम्हाला इतरही महत्त्वाचे केसेस आहेत, त्यामुळे मेन्शनिंग केल्यानंतर ही केस बोर्डावरती येत नाही आहे। ते आमदार अपात्रतेचं प्रकरण होते। एक वकील, त्यावेळेस ज्युनियर वकील, त्यांनी हे मेन्शन केलं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी, त्यावेळेस सरन्यायाधीशांना थोडा राग आला होता। पण आता हे प्रकरण बोर्डावर, रोज त्यांच्या बोर्डावर आहे, काही कारणास्तव ते पोचू शकत नाही आहे। तर जर ह्या दोन्ही पक्षांच्या वकिलांनी ते मेन्शन केलं तर सरन्यायाधीश म्हणू शकतील की येईल तेव्हा येईल, किंवा ते म्हणू शकतील की एक स्पेसिफिक तारीख मी तुम्हाला देतो, तारीखची मागणी केली तारखेची, किंवा सांगितलं हाय ऑन बोर्ड घ्या, कारण ते पोचत नाही आहे, तर तशी मागणी ते एखाद्या वेळेस मान्य करू शकतात। आता बघू हे दोन्ही पक्ष गुरुवारी हे प्रकरण मेन्शन करतात का नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।